आता तुमचे पैसे तुम्हाला दिले बा आता काय हो 10,000 रुपये आम्ही आणले होते तुम्हाला आता 1250 सगळ्याला आले आता आम्हाला धरून. हो चला 8 जण होतो आपण. 1250 सगळ्याला वाटप झाला आता. हो या मग आता. हो आता विषय संपलाय आता. देण केली आता आपल्याला मागणी नको कारण किती काही द्यायला तयार नाही बेमान झाला ते आता. जाऊ द्या तिकडे. हो काय करता आता घरी त्याच्या त्यानं दादागिरी केली. पैसे देत नाही म्हणे काय होईन ते करून घ्या म्हणे. मग आता आपण काय बोला मग. हो म्हणे बा खोलीत निकडून मारीन असं करीन तसं करीन दादागिरी केली त्यानं. मग आता याच्यापेक्षा काय बोला. जाऊ द्या आता भेटले ना तुमचे. हो या आता जाऊ द्या जा रे पोट्टो जा. बाकी काही म्हणा बबनराव पण कंदीला बाई तुम्ही किती काही हुशारी मारली पण तुमचा ताल नाही बसला एवढेच काऊन की देणकेनं आपल्याला बिन पाण्याची केली आपली सगळ्याची. म्हणजे बोलावलं बिन आपल्याहून कामही करून घेतलं घरी नेऊन टाकला. शेवटी हातात त्यानं जे द्यायचं ते देऊन टाकलं. तुम्ही आपले तेवढे पैसे घेतले निघाले. हो पण बाकी ठाण्या जर असताना शिवलाल भाऊ अरे 100% सांगतो पैसे काढलेच असते. हो तुम्ही कमी पडले तिथं. नाही ना राजा विचारा ना बबनला विचारा ना किती आम्ही जोर मारला पैशासाठी. हजबंड बिलकुल देत नाही माझे पैसे काय करता मग तुम्ही. मग इतका जर डरकावल्यासारखं करते तर आपण कुठं बसता बा वय लागायला पुरत नाही ना अशाच्या. काही असू दे ते ठाण्याची गाडी आली आता. थांबा शिवलाल भाऊ थांबव तुम्ही. अरे शिवलाल भाऊ थांबवता गाडी थांबवा. शिवलाल भाऊ मी काय म्हणतो जरा 2 मिनिटं या तुम्ही गाडीच्या खाली उतरा. हो या जरासं काय मोठं कठीण काम झालेलं आहे. या बरं ते हो या इकडे या जराशी. काय झालं म्हणलं कायची गडबड आहे बा आले का गहू सांगून मग तिकडून देणके तिकडून झालं निपटलं ते. ते काय तर निपटलं पेटाच्या मार्गात आहे आता. मग सांगतो तुम्हाला कंदीला बजीन बबनराव हो यायच्या हातात 10,000 रुपये दिले. 20,000 रुपये कबूल केले ते. हो म्हणे बा चौथा हिस्सा देतो म्हणे गव्हाचा. हो आता एवढा पडलेला गहू आहे म्हणे सोंगून द्या म्हणे घरी नेऊन द्या असं करा तसं करा गोड बोलला. आणि 40 पोते गहू झाला का 40 पोते गहू झाल्यावर 10 पोते आमचे होते का नाही मग. बोलण्यानुसार समजा बोली केली. तर मग आता ज्यावेळेस पैशासाठी म्हणलं तर म्हणे तुम्ही पुढे जा म्हणे बाकीचे मी यायच्या जोड देतो म्हणे. तर संध्याकाळी यायला थांबून ठेवलं आणि दोघाला यायला 10,000 रुपये दिले आणि त्याला निघा म्हणे सटकन. जास्त बोलायचं नाही म्हणे नाही तर खोलीत बांधून मारीन म्हणे. काय बोलता राजा का गंदीला म्हणजे खरी गोष्ट आहे का कशा समोर आला ते. राजा काय बोला आता शेवटी आपण सांगतो ना ते काय म्हणे तुम्हाला चौथा हिस्सा देतो म्हणे. हो पहिल्यापासून बोली झाली आमची लाईनी पाटील आणि आपला झुमऱ्या हो ते म्हणे बा आम्ही म्हणत आहो म्हणे एक परी. राजा ऐन वक्तात ती मग सगळं झाल्यावर मग म्हणे बा हे 10,000 उचला म्हणे लवकर सटकन निघा म्हणे. मग म्हणलं बा काय करता हो ना शेवटी मग आम्ही कसं मुका त्यांना चोरासारखे घराकडे आलो. हो आमचे वाटून घेतले पैसे जाऊ द्या म्हणलं बा काय करता मग आता शेवटी. सांगा शिवलाल भाऊ काही किंमत राहिली का आपल्याला. हो म्हणजे आपल्या पूर्ण रामपूरवाल्याला त्यानं मेळात काढलं का नाही. लेको दिवसभर कामं करून घेतले मग म्हणते की 10 घ्या निघा. दादागिरी बी हो त्याला म्हणे का ठोकीन म्हणे तुम्हाला. इतक्यापर्यंत राजा ऐकून घेतलं येईन. एखादा असता दादा तुम्ही जर असते ना कोणत्या हालतीत पैसे काढले असते तुम्ही. पण यायला जमलं नाही ते. नाही ना कोणालाच नाही ना त्यानं सरळ सांगितलं म्हणे कोण पैसे मागते आणि कोण शिल्लक मागते त्याला पाठवून द्या म्हणे माझोळा. हो मग सांगतो म्हणे त्याला कसे असते पैसे तर आणि कोण जाते मग याच्यातला कोणीच जायला तयार नाही. शिवलाल तू तरी छान आहे का सांग बरं तू आणू शकता का त्याच्यापासून. आपले 10,000 बाकी आहे त्याच्याकडे पण ते 10 सोडा हो 5 तरी आणून दाखव फक्त. हो 5 तरी 15 तरी पडले पाहिजे आपल्याला. दाखवतो आणून तू. असं म्हणता नाही का म्हणजे 5,000 समजा नाही का. बरं हो 20 जरा जास्त झाले म्हणा. पण 5 काढा लागत होते तुम्ही. हो कमीत कमी 5चं सेटलमेंट बसवायला पाहिजे होते तर 15मध्ये बसवा लागत होतं तुम्ही. ते 5,000 कुठं 5 रुपये शिल्लक नाही दे मग काय तर निघा मग सटकत. बापा म्हणजे लय शायना समजून राहिला मग देणक्या समजा नाही का. हो त्याला काय वाटून राहिलं म्हणजे आपले रामपूरवाले असेच आहे समजा. अरे गैरे अबे म्हणा तू कायले नांदी येऊन राहिला म्हणा आमच्या तुझे 5,000 रुपये आता शिवल्या ढाण्या उभ्या नाही काढीन तर नावाचा नाही म्हणा तू. कोण होते म्हणतात ते कोण होते ते आपलं लाईनी पाटील होते ना. चला त्याच्या घरी चला. हो त्या झुमऱ्याला आवाज द्या चला यावर तिथं. चला तिथं ते म्हणत आहे ना त्याच्याकडून काढायचे पैसे. चला तुम्ही आत्ताच्या आत्ता ला म्हणा फोन चला पैसे दे. बिलकुल चला बरं चला ते लाईन पाटलाची चला आणि पैसे काढून द्या. 5,000 तरी काढा तुम्ही कोणत्या हालती. चला दादा. अरे बाबा का शिरोल भाऊ अचानक काय म्हणजे कसं काय अचानक काय झालं बा काय गडबड इतकं ना. काय कसं बोलता ना तुम्ही रे गावच्या माणसानं तुम्ही गावच्या माणसाच्या काय कशी काय कामं करून राहिले. हे म्हणलं कसं काय झालं यायले 20,000 रुपये म्हणून 10,000 हातात मारले म्हणते देणकेनं. तुम्ही म्हणत आहे आता तर म्हणलं हे पैसे काढा कोण. अरे बाबा काऊ दिले नाही का पैसे काय बोलता राजा पैसे आम्हाला तर देतो रे बाबा पैसे काय ठरलं ते. ठरलं ते तुम्हाला काय म्हणे 4 हिस्सा देतो म्हणे. हो मग 10 पोती द्यायला पाहिजे ना 40 पैकी. मग त्यानं आम्हाला 10,000 रुपये दिले ना आता म्हणते की बा देत नाही म्हणते पैसे. तुम्ही आता म्हणत होते बा ते पहा आता पैशाचं काय करास तुम्ही. नाही असं होतच नाही ना हो देतेच ते पैसे त्या नाही नसेल म्हणलं नंतर म्हणलं असं. नाही तसा विशेष नाही ते पैसेच द्यायला तयार नाही म्हणते दादागिरी करून राहायला. देत नाही पैसे तुम्ही फोन लावा द्यायला म्हणा बा पैशाचं काय आहे. हो जर त्यानं नाही म्हणलं तर तुम्ही म्हणत आहे. हो पैसे तुम्हाला द्यावं लागेल कारण की कसं आहे गावचा प्रश्न आहे सांगू राहिलो आहे. हो तर म्हणलं तुम्ही आत्ताच फोन लावून सांगा काय द्यायचं. मला देत गेले फोन लावते काय हो आम्ही येते का आमच्या भोवती. अरे हे बा मी काय म्हणतो फोन लावतो ना आम्ही फोन लावतो बा. हो असंच आहे लोक आले बा. थांबा फोन लावतो मी. तरी वाटलंच मला फोन करून नाही आला बायाचा. हो बरोबर आहे तिकडे गेले वाटते झुंबर घरपिरवीच्या घराकडे. हो बरोबर आहे झमकलं वाटते काहीतरी पाहतो आता काय म्हणते तर.
हॅलो देडके साहेब मी बोलतो म्हणलं झुमर घर फिरवे काय लेखाचं मोठं कठीण काम झालं म्हणलं राजू. कायचं कठीण काम कायचं म्हणलं, काय झालं? अरे काही नाही, हे उदळ्यावाले आमच्या घरी आले तर म्हणजे पैसे द्या म्हणते, तुम्ही पुरेपुरे पैसे नाही दिले म्हणे. तुम्ही कबूल केलं ते 4 आणे हिस्सा देतो म्हणून. तर हे म्हणते बा द्यायला नाही म्हणते, 10,000 दिले म्हणते, 20,000 पाहिजे. तर कसं काय करा म्हणलं बा, ते आता आम्हाला मागून राहिले पैसे. असं 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 हो का? बरं, कोण होय ते, कोण होय, कोण नाव सांगा, त्याचं नाव सांगा, कोणाला पाहिजे म्हणा पैसे. कोण म्हणजे आता हेच आता कंदिलाबाजी, बबनराव, काशीनाथ, ते बाकीचे सगळे समजा जे आले ते सगळे झालेत आता इथं. आम्हाला म्हणते बा तुम्ही द्या म्हणते पैसे, त्यांनी नाही दिले तर. मग आता मी का नाही म्हणलं का द्यायले? राहिलेले 10,000 रुपये कोणी माणूस पाठवा म्हणा आणि घेऊन जा म्हणा पैसे. मी का नाही म्हणलं का द्यायले? आज 10,000च होते पैसे म्हणून 10 दिले. पुढचे 10 उद्या देतो ना मी. हो, द्या त्याला पाठवून. कोण येते, कोण येते नाव सांगा मला, कोण येणार आहे द्या. जे येत असेल त्याले हो मी देऊन देतो पैसे. मग बरोबर काय द्यायची द्या. तोंड सुजून नाही पाठवून तर नावाचं नाही आता. पाठवा त्याले कोण असेल तर. हो, द्यायला तयार आहे म्हणा मी. राजा कधीला म्हणजे हे का देडके साहेब देतो म्हणते पैसे. तुम्हीच तर नाही गेले. कोणाला पाठवून द्या म्हणते, पण मी पैसे द्यायला तयार आहे म्हणते. जा ना मग तुम्ही कोणी मी त्याला का नाही म्हणलं का? काय सांगायले, आम्हाला अंदरून धमकी दिला त्यानं. हो ना, जे बी कोणी येईन त्याला आता सुजूनच पाठवणार मग. अरे तसं नाही ना, त्याला म्हणा बा फोन पे करून टाका ना म्हणा तिथूनच. मग फोन पे करा म्हणा. मी काय म्हणतो आपलं देडके साहेब, फोन पे मारून द्या बरं. फोन पे मारून द्या. काय फालतू आता झिकझिक पुरत नाही. मग काय तर कुठे बसले आपले, कोण येणार काय काम आहेत लोकांच्या मागं. तेवढे आता तुम्ही देतो स्वतः देऊन द्या मग पाठवून. कोणाच्या अकाउंटला पाठवा. नाही 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 नाही, ते अकाउंटला नाही देत मी. हो, कोणीतरी माणूस पाठवा. हो, ज्याची आता ज्याला यायचं असेल त्याने या, घेऊन जा. मग घरालोक याचे तिकीटचे पैसे मीच देतो आणि त्याला घरी नेऊन पोहोचून द्यायचे पैसे मी देतो. हो, बाकी फक्त पाठवा फक्त त्याला. हो, जे येत असेल त्याला. बरं ठीक आहे म्हणा. हो, देतो म्हणा माणूस पाठवून. हो, ठीक आहे म्हणा. बरं ठीक आहे मग, आता काही हरकत नाही. ते म्हणते आमचा एक माणूस पाठवतो म्हणते पैसे घ्यायला. तुम्ही देऊन द्या मग तेवढा. ठीक आहे मग, आता ठेवू मग आता फोन. हो, ते कसं आम्हाला मागून राहिले होते बा. बरं नसतं आमच्या भोवती यायला दादा. नाही नाही, काही भोवती नाही आलं. हो, कोण येते त्याला पाठवून द्या उद्या. हो, जर येईन तर शहाण आहे का, एकही नाही येत उद्या. हो, बरं ठीक आहे ना. हो, ठेवतो मग, ठेवतो. ओके. अरे या बाबर शिवाय भाऊ हिंगा देडके साहेब म्हणते या म्हणते पैसे घेऊन जा म्हणते बा. काही तर अडचण नाही म्हणते. आज आता कसं पैसे नव्हते म्हणते. 10,000 उद्या घेऊन जा म्हणे. कोणाला पाठवा म्हणे उद्या. काय सांगा बाबा नाही का. हो ना, अंदरची गोष्ट काय आहे. हो ना. अरे बा झिंबर, मी काय म्हणतो, ठीक आहे ना म्हणा, येतो ना म्हणा, देतो उद्या कोणाला पाठवू. हो ना, आम्हाला म्हणजे देत नाही म्हणे. हो ना, आता म्हणजे देतो म्हणते. बरं हो, चाल शिवला. हो, सांगतो तुला काय विषय तो महत्वाचा. हो, चाल येतो मग आता. हो, लाईन पाटील काही विषय नाही, आम्ही काढतो पैसे आता काय काढायचे तर. हो, ठीक आहे, आता जातो उद्या, एखादा माणूस पाठवून देतो. हो ना, तेच म्हणलं बा आता. हो ना, त्याचा सौदा, त्याचा वावर, त्याचा गहू. पैसे आम्ही कसे देऊ. बरं या मग आता. हो, काढा पैसे कसे काढतात. निघते का तर. या मग तुम्ही या. येतो मग आता. हो, कसं आहे त्याला बहुतेक माझा आवाज गेला वाटते. हो, त्याला वाटलं शिवलाल ढाणे आला आता याच्यात नाही, म्हणून टरकली त्याची. एका मिनिटात द्यायला तयार झाला. हो ना, नाही तर आता लोक हे म्हणे देत नाही म्हणलं म्हणजे त्यानं. बरं चला येतो मग आम्ही आता. हो, पाहू आता काय होते. अरे काहीच नाही ना, तुम्ही खोटे नका बोलू. पैसे तुम्ही दडपून राहिले होते वाटते बहुतेक. हो, ते तर पैसे देऊन राहिलो म्हणते. तुम्ही म्हणता देत नाही म्हणते पैसे. काय बोलता तर. म्हणजे या बाकीच्या मजुराला सांगायचं की बा पैसे दिले नाही. तुम्ही 2 जण 5-5 घेऊन मोकळे काय आले का. बबन असं असते का, काही कामं करतले का तू. अरे नाही ना बा, तुमच्या ध्यानातच नाही राहिला ना. ते काय म्हणून राहिला ते समजलं का तुम्हाला त्याची. अरे ते आडून बोलून राहिला ना. ते काय म्हणते, या म्हणते फक्त पैसे नाही आले. मग कोणाची हिंमत आहे तर असं म्हणणं आहे त्याचं. कोणी जे जिथं जाईन हो त्याला त्याचं कामच काढतो म्हणते ते. मग जाता का तू, जाता का तुला वाटते देते तर जातो तू. आलं लक्षात आलं. म्हणजे त्या बकरीची चाऱ्याची जी गोष्ट आहे असं प्रकरण झालंय. म्हणजे चारा दाखवला तरी ते बकरी खात नाही, काऊन की आधीच तिले रट्टे बसते म्हणून माहीत आहे. असं आहे का ते. म्हणजे तुम्हाला आता त्यानं अंदरून धमकी दिली आणि आता या म्हणते कोणी त्यांनी आले नाही, यायले म्हणते की बा मी पैसे देतो. असं आहे ना ते, अंदरची मी कशी आहे ती. हो, यायले म्हणते पैसे देतो ना, आपल्याला म्हणते तुम्ही या फक्त. म्हणजे आता म्हणजे काढायचे तर कसे काढायचे पैसे. आता हे सुटले दोघं समजा, याच्याकडून काढत होतो आपण तर. मग आता काढायचे कसे पैसे देणकेपासून सांग आता तू. बरं असं आहे ते विषय नाही का. म्हणजे समजा आता याच्यातनी काहीतरी तिसरा मार्ग काढावा लागेल आपल्याला नाही का. हो, असं म्हणजे सीधी उंगली से घी निकलने वाला दिखता नाही मी को समजो. तेच म्हणलं ना. हो, काहीतरी तू 5,000 तरी काढून दाखव. हो, काहीतरी मार्ग काढ याच्यात नाही, देणकेली हिसका दाखव तू. नाही अरे काय मोठी गोष्ट आहे का हे, चिल्लर गोष्ट आहे आपल्यासाठी. पण असं वाटते काय चुकाट्यात पळा. पण आता याला हिसका दाखवाच लागेल नाही का. हो, शिवलाल टोयगोटे म्हणजे काय म्हणते त्याला ते आता दाखवून द्यास लागेल मला. तुम्हाला पैशाला सतावून राहिला ते नाही का. बरं किती 5,000 काढायचे का. हो, तसे तर 10 काढले असते म्हणा, पण आपल्याला 5च पाहिजे. बरं उद्या एक काम करा आता तुम्ही. हो, काशीनाथ आणि बबनराव, हो तुम्ही दोघं आपल्या कमांडरमध्ये चला. उद्या आपण त्याच्या घरून गहू घेऊन येऊ आपण 2 क्विंटल. हो, म्हणजे 2,500 रुपये समजा. समजा 2 पोते आणले की निघून जाते समजा 5,000. बा मला काय नेऊन राहिला, बबन राहिला नाही तर ती कधीला बजील न्या. हो, ते काय मला काय दणकी खायला नेता तुम्ही राजा. अरे नाही ना, तुम्हाला सांगतो ना, चहा पिऊन त्याच्या घरून येणार आहोत आपण. ती गहू टाकून देईन आपल्या गाडीत, समजलं का. फक्त मी सांगतो तेवढं काम करा तुम्ही.
काय करायचं, काय करा लागते सांगा आता. फक्त कसं सक्सेस झालं पाहिजे बरं. आणि कसं सक्सेस नाही होत हे पहा. तुम्ही काय करायचं, कोणाला काही सांगू नका, फक्त मारतेले नका सांगू, कोणालाच नाही. पाच आपले हे आहे का गावंडा आहे का घरी, गावंडा समजा आपला गव्हाचा. गावंडा तर बाबा गाडीवर आहे आपल्या घरी, मग गाईसाठी आणला ना. हो कहू ना, आता कायसाठी त्याचं काय काम करतात त्या गावंड्याचं. ऐका तर खरी पहिले काय सांगतो. तुम्ही ते गावंडा आहे का नाही, पोत्या ठस भरा असा क्विंटलचा वाटला पाहिजे. वजन किती आहे ते तुम्हालाच माहित आहे. त्याला माहित आहे का गावंडा आहे का गहू आहे याच्या. तर हे आपला 3 पोते घ्या चांगल्या भरून, ठस भरून आपल्या कमांडरमध्ये मागं टाकून द्या. आणि त्याच्या घरापाशी जायचं आपल्याला. त्याच्या घरी जायचं. आणि मी काय बोलास ते बोलतो तिथं बरोबर. काय बोलतो रे या फालतू आपत ना. त्यानं जर काय गावंडा नेतं का त्याच्या घरी, मग त्याची इथं गावंडा नेऊन आपल्याला गहू कसा भेटत. तेच सांगू राहिलो ना आता, की बा आता मी या प्रकरणात आहो का, त्याला माहित आहे हे याच्यात नाही बा. मी जातो, तुम्हाला तर माहित आहे आपलं ढोमंजी काम. बसतो, गोष्टी सांगतो, तुम्ही कमांडरमध्ये बसून राहायचं. मग मी सांगतो त्याला मारुत रावनं आपल्याला गहू पाठवला म्हणतो बा आपल्या गाडीतनी. 3 पोते खासाठी. तुमच्या इथचा गहू काही चांगला नाही. पाण्याच्यानं जरा पानवळा झाला बा. तर चांगला गहू क्वालिटीचा, म्हणजे ज्याच्या पोळ्या चांगल्या आहेत तसा मारुत रावनं पाठवला बा. मग असं मी सांगतो. ते म्हणून अरे बाबा बरं जमलं. तर बा त्याच्या बदल्यात तुमचा समजा 3 पोती देऊन द्या, किंवा मग 2ही दिले चालते. तर असं त्याला म्हणून तुम्ही गावंड्याचे कट्टे त्याच्या घरी आणून टाका. आणि त्याच्या घरातल्या थप्पीतले 3 पोते 2 पोते आपल्या गाडीत आणून टाका. अरे बाबा, म्हणजे गावंडा मस्त की महाराज गहू उचलून आणायचा. वा रे वा. आणि जर त्यानं पाहिलं म्हणजे मग येतच नाही ते. मी गोष्टी सांगतो त्याला अशा की त्याला उठूच देत नाही जागेवर ना. तुम्ही फक्त मी आवाज दिल्यावर लवकर येजा कमांडरमधून. आणि गावंड्याचे पोते लवकर घेऊन येजा. ते तर बातच येतो. संत्याला आणतो मी. 3 पोते आणतो ना मग. 3 नेतो इकून, 3 तिकून आणतो. होय तिकडे असं करा. 3 आणा, काही विषय नाही. जाऊ दे तिकडे. बरं चाल जमलं ना मग आता. गावंड्याचे पोते चांगले ठस भरून घ्या आता. आणि चांगले दामनानं सुतीने शिवून घ्या. उद्या सकाळी माझ्या चला. बरोबर ठीक आहे ना. मग पाहू आता काय होते नाही का. हो बरं बरं बरं. पाहिजे फक्त बरोबर. बोलण्यात गुतवतो त्याला. चला पाहू आता कसे नाही निघत उद्या पैसे 5,000 तर पाहू न शिव. काय सुरू भाऊ, काय कोणा जाय मला माल गेला. झालं का मार्केट सुरू झालं का म्हणलं. आता झालं ना, आता झालं सुरू. सोमवारपासून उघडलं ना मार्केट. आता बस धामधूम आज आता आजपासून सुरू. असं हो का. कोणा जाय माल गेल. हो काय पोते वाटते नाही काय पोते हरभरा आहे का. गहू आहे आपला घरचाच गहू आहे. काय तर कसा चांगला नाही खाले. पोळ्या काही असं बरोबर येऊन नाही राहिल्या. जरासं दवून पाहिलं पण ते काही ताल बसला नाही. मग ते म्हणे आमच्या घरची इकून टाका म्हणे 3 पोते चांगले घेऊन या म्हणे चांगला. तसं हो का. तेच म्हणलं बाबा आला कायचे पोते गव्हाचे आहे नाही का. चला येतो मग आम्ही आता. काय म्हणते मग ते देडकेचा निवडला ना आता. काही विषय नाही कधी म्हणजे देडकेचे पैसे मग आता काय चालले कोणी मग आणाले. नाही ते कसं आज जमलंच नाही. पाहिजे ना आता मारतीच्या बुड्याला पाठवून देईन मी. देतो म्हणेन ते. काही विषय नाही. जाऊ द्या आता तुम्ही. जा आता काही विषय नाही. जा बरं शिवलाल तुम्ही लवकर जा बरं. अजून अशी चौकशावाले आलं तर आपत यायची होय. त्याला हात लावून पाहायला पोतेले तर आपत्ती धंदे. जा शिवलाल लवकर जा म्हणलं आता. जा ते त्याला इका लागते म्हणते ना. ते काशीनाथले काय काम आहे म्हणते ना. जा येतो बघा झुमर मग. काय आता शिटाच्या मागं लागायला पुरत नाही. चला जातो रस्त्याने जे सापडत द्या आपल्या नाही का. चला ठीक आहे मग. चला येतो मग. अरे मी ओळखलंच नाही ना बा तुम्हाला. तुमचा आवाज आला. मी म्हटलं कोण आहे बा माणूस. शेवटी मग मी म्हटलं अरे हे तर शिवलाल भाऊ आहे. पण लय दिवसांनी चक्कर टाकली बा. कसे काय आपल्या इकडे आज अचानक कसं काय म्हणलं. ते कायचं योगायोग आपल्या तुमच्या जवळ लाईने बिजासराच्या मागं लागली. 2-3 दिवस झाले. म्हणे काय लेखाचं म्हणे काय तुमचा गहू पांढरू का झाला म्हणते. नाही असं पानवळा झाला म्हणते. असं समजलं मला काहीतरी याच्यात सापडला म्हणे. अवकाळी ते मागचा होता. मारुतराव म्हणे बा त्याचा गहू झाला म्हणे खराब. तर त्याला ते खायचा गहू काही कामी नाही म्हणे. इकून टाकायला लावतो म्हणे सासरे बाले. आणि आपल्या इथचा गहू आहे त्यानं दिला 3 पोती. 3 पोती गहू दिला चांगला वाला एकदम. म्हणजे चांगल्या पोळ्या आहेत नरमवाल्या. तर तेवढ्या तुम्ही घेऊनच जा म्हणे. मी ऑर्डरच्या शिटार आहे ते होत नाही ती ॲडजस्टमेंट. शेवटी मग आज त्यानं टाकून दिलाच जबरदस्तीने 3 पोती. सांगा आता. मला तर माहिती नाही बा. फोनही नाही केला त्यानं. काय गहू 3 पोते गहू पाठवून दिला का तुमच्या गाडीत नाही कमांडरमध्ये. हो ना. ते आता कमांडर रोडवर लावली आपण. मग ते म्हणे बा आता तुमची ट्रिप जातेच म्हणे. घेऊन जा म्हणे तेवढे 3 पोते. शेवटी बा तकलीफ झाली लोकायले. पायाचे पे पण मला जाऊ द्या आता. मारुतरावची कशी इच्छा दिसून राहिली. आज ना उद्या तुमच्या इथं न्यास लागते म्हणून तुमच्या इथं याचा योग झाला समजा. आता 2-3 आहेत ते गाडीतनी. तेच म्हणलं अंदर टाकून घ्या. मग कुठं टाकतात तर 3 पोते आणलेत ते चांगले क्विंटलचे पोते आहेत. नाही पण मला सांगितलंच नाही त्यानं. हो ते कसं आहे लोक म्हणजे आता आपल्याला माहीत नाही. आवळा देऊन मग कोवळा काढते तो. मला 3 पोते गहू द्यायचा होय ना अजून दुसरं काही काढायचं होय. मला विचारू द्या बा द्यायला. हो त्यानं पाठवला का कसा काय पाठवला का त्याच्या बदल्यात काही द्यावं लागते. नाही अरे फोन काय लावता तुम्ही. जेवढे 3 पोते समजा त्यानं गहू दिला तुम्ही तुमच्या इकडून 3 पोते त्याला वापस देऊन टाका ते. गव्हाचा दाना करीन आले का बैलासाठी. कायले तुम्ही उपकार ठेवायचा. असं करा तुम्ही. कायले फोन लावून राहिले त्याला. आता बा एवढा चांगला गहू आणलेला आहे घरात टाकून घ्या ते. तर नाही ना शिवलाल भाऊ. लोक आपल्यासारखे सरळ नसते तर. आता आपल्याला 3 पोते देईन आणि वर्षभर उचकणं देईन मला ते मुंगशीराम झुटके माई वई. म्हणून म्हणलं एक विचारून घेतो जवळ आले की बा खरोखर मग कसं काय प्रकरण. अरे बाबा येते का घरावर गोटे म्हणा नाही का. गोटे खुशीची पाय दिसते मुली. म्हणून आता जर फोन लावला आपचे धन्य आहे.
हो ना, घोडा फरार आणि टांगा पलटी नाही का, हे दोघं पैसे आता कशा गिशा. बरं बरं, पहा ना मग काय तुम्ही म्हणताच तर, पण काही इच्छा नव्हती बा, काही आवश्यकताही नव्हती लावायची फोन, आणखीन काहीच गरज नाही तेवढ्या नाचुकल्या गोष्टीसाठी. असं नाही लोक बा माहीत नाही तुम्हाला. हो मी आत्ता पहिले फोन लावतो बा, तुम्ही 3 पोते पाठवले, मी तुम्हाला 3 पोते वापस देतो. पण उद्या मग मनाचं काम नको बा, असं झालं न तर झालं, म्या देईल ते धमकं देईल ते, नाही तर आत्ताच वापस घेऊन जा. बरं पहा बा, लावा मग आता काय म्हणतात आता. हो ना, उठून पोहायच्या तयारीत राहा लागणार आता. हो पहा ना तुम्ही, लावा फोन, लावा तुम्ही. हो, लावा लावा. इथं आहे का तू? जा ना त्या गुंपाबाईच्या घरी, ते भुईमुग निंदा लागते आपल्याला, लवकर निंदन झालं पाहिजे. हा, अजून मग वाढलं की मग लय होते न ते. हा, आज सांगतो बरं बाया, 5-6 बाया सांगतो ते. एक मिनटं, मामाजीचा फोन आहे. हो, एक मिनटं. हो, राम राम म्हणलं मामाजी, राम राम. हो, काय म्हणते, कसं काय, सहज लावला का? हो ना, तेच म्हणलं, सकाळी सकाळी आला फोन. हो, काय होता विषय? हा, म्हणलं हे तर म्हणते काय विषय आहे, म्हणते अरे जवळ बा, काय तुम्ही ध्यान असते का नाही तुमचं. हा, हे शिवलाल भाऊ आले आता घरी, त्याची कमांडर घेऊन. हो, तर ते काय 3 पोते गहू पाठवून दिले म्हणते तुम्ही, चांगल्यावाले. हो, म्हणजे चांगले आहे ते का पोळ्या त्याच्या. हे कसं काय आलं बा, म्या कुठून पाठवलं गहू कोणाले? हा, अरे गहू काय, कोणते गहू, गहू कोणते म्हणलं? कोणते गहू नाही, माझे कर्नाटक करून राहिले बहुतेक. हो, शिवलालच्या गाडीत टाकले वाटते ना 3 पोते. असं असं म्हणजे सासऱ्याचं भल्लं ही तेले. काय म्हणतं नाही, आता सांगा बरं शिवलाल भाऊ, तुम्ही काय सांगता. हे म्हणते म्या काय, अरे तुम्ही 3 पोते गहू चांगल्यावाले पाठवले ना. तेच म्हणलं, गहू चांगला आहे म्हणते म्हणे शिवलाल भाऊ. तुम्ही जबरदस्तीने टाकून द्याला म्हणते 3 पोते. हो, आता त्याच्या बदल्यात नाही म्हणलं, मग माहीत 3 पोते टाकून देतो म्हणलं तुम्हाला, याच्यासाठी फोन लावला. नाही ना, अरे म्या कायले गहू टाकला मी, आता मला माहिती नाही त्याची कमांडर काही गेली आणि काय झालं तर. काय बोलता तर राजा तुम्ही का नाही. अरे म्हणलंय बा, का बसून आहेत नाही तर शिवलाल भाऊ काय बोला आता. अरे तुम्ही 3 पोते गव्हाचे पाठवले ना, दही दही आहे ना, माझ्या डोळ्यासमोर आता गाडी आहे ना इथं बाहेरच उभी. बरोबर माझ्यासमोर. हो, आता नाहीच म्हणणार आहे. बरोबर आहे. अरे आता काय बोला तुम्ही, अरे म्या नाही पाठवले ना गहू. अरे नाही पाठवले तरी पाठवले म्हणू का मी? हा, पाठवलेच नाही म्या, गहू नाही पाठवले. काय ते शिवलाल भाऊ काय सांगून राहिले त्याला माहित. काय बोलता तर. हो शिवलाल भाऊ कसं होय, बोला बरं. हे 1 मिनिट बोला बरं शिवलाल भाऊ. हे हो काय लाईने जवळ काय सांगून राहिले ते, म्हणते पाठवलं नाही, तुम्ही म्हणता पाठवला गहू. हा, हो बोला बरं, ते सांग 2 शब्द बोला. हे बा देणगे साहेब, फोन ठेवा तुम्ही, 2 मिनिटं फोन तर ठेवा तुम्ही. हो, मी बोलतो बरोबर. काय काही समजायला मार्ग नाही बा, कसं काय तुम्ही म्हणता फोन बंद करा. अरे बोला तर असतं ना त्या संग. हा, ते म्हणते पाठवला, तुम्ही म्हणता नाही पाठवला, म्हणजे हाय काय हे. काय बा, डोकं फोडायचीच पाहिजे. हो ना, सांगा किती कमाल झाली आता. हा, म्हणजे दही दहीत आता सांगा, मी कोणाची इच्छा गहू इथं आणून राहिलो का मा घरचा आणणार आहो का, सांगा तुम्ही सांगा आता. मारुतराव धुटकेनं दही दहीत मा याच्यातनी 3 पोते टाकले. हा, आणि मला म्हणे जाऊ द्या. हा, 4-5 दिवसापासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर आता म्हणून राहिला की बा म्या नाही टाकला. काहून म्हणून राहिला असं, काय कारण काय असं, तुम्हाला लक्षात आलं नाही का? हा, गोष्ट लक्षात आली का नाही म्हणलं. माझ्या डोकं चक्राची पै आली. हो ना, मग तेच म्हणून राहिला. पुढचा माणूस म्हणते बा मी टाकला नाही, तुम्ही म्हणता मी आणला. हा, मग हे हाय कसं प्रकरण. कायच कराय बा, सांगतो ना तुम्हाला, चोर कसा हाती लागते हे असं होते प्रकरण. हा, म्हणजे त्यानं गहू टाकूनही आता ते नाही कोण म्हणून राहिला, त्याचा बुडा तिथं आला असला पाहिजे. हो, कारण की त्यानं काय केलं, लपून टाकलेला आहे गहू. हो, शेवटी सासऱ्याबद्दल प्रेम आहे त्याला. हो, त्याला वाटलं बा चांगला गहू खाल्ला गेला पाहिजे. हो, म्हणून त्यानं मोठ्या आपुलकीपोटीनं 3 पोते टाकला. तेवढ्यात बुडा आला, तुमचा फोन लावाशी ते बुडा ती तशी. म्हणून त्यानं काय केलं, अरे म्या काय आणला असं ते, म्हणजे पुढच्याला वाटलं पाहिजे की बा म्या नाही टाकला. हो, असं त्याचं प्रकरण आहे. असं आहे का ते प्रकरण. म्हणजे त्यानं म्हणजे बापाच्या पर बाहेर समजा गहू पाठवले नाही असं. आता योगायोग मी फोन लावाशी ते त्यानं आहे कशी असं, म्हणून मग ते नाही करू राहिला. तेच आहे ना, म्हणून कोण नाही बोललो मी फोनवर. हा, म्या जर म्हणलं असतं का रे मारत्या, तो असतं टाकला. हा, मग शेवटी घरात भांडणं लागली असते कारण त्याचे बापले काय दोघांच्या. म्हणून म्हणलं कट करून टाका. मग तुम्ही म्हणता बा रॉंग नंबर लागला, त्या मोठ्या जवळ लावत होतो तुम्हाला लावला. हा, असं तसं काही करून गोयमाय करून टाका. आणि आता ते गाडीतले 3 पोते मी सांगू द्यायला आवाज देऊ का? अरे बबन, काशीनाथ, या बरं लवकर, पोते आणा रे, पोते घेऊन या, बसलेले गो, पोते आणा पोते. हो आणतो. हो आणतो. आलो. हो चला बबनराव, घ्या म्हणलं पोते घ्या. हो, ते आणा म्हणते. आता ते कसं 3 पोते लवकर टाकून घ्या आणि मला जाऊ द्या. हो, विनाकारण कसं. बरं, काय म्हणते तुमच्या गव्हाचं काय झालं म्हणते, मग ते निपटलं ते कंदील बुडा, काय सांगितले पैसे कमी दे असतं दिले असं तसं. हा, हो, म्या झापलं दिले कंदील बुड्याले. हा, म्हणलं 10,000 रुपये तुम्ही दिले म्हणते, इतके रुपये द्यायला पाहिजे होते की तुम्ही 8 माणसं होते, 8,000 द्यायला होते. हा, हो, ते विषय काढला ना म्या रात्री. जाऊ द्या ना, ते लय लालची माणूस आहे ते. मग काय तर. हो ना, त्याला झापलं ना मी, त्याला म्हणलं ये ना म्हणलं तू पैशाला, कोणता माणूस पाठवत होता. हो, त्याचं जांभाळ फोडून नाही पाठवीन तर मला म्हणलं. म्हणून तर त्यानं कोणी पाठवलं नाही आजपर्यंत. हो ना, आता नाही तर सकाळी 1000 असते ते 7-8 जण. हो ना, काल तर लय डोकसं खाल्लं माझ्या रात्री त्यानं. मी त्याला रवाना करू, मला खोली बंद करून मारतो म्हणलं. हो, लवकर निघ.
तसंच करायला पाहिजे ना. हे जास्त डोक्यावर नाही चढू द्यायला लागत. मग हे कंदील बुडा आहे की नाही, गावातनी आमच्या सगळ्यात जास्त लालची माणूस आहे. हो, विजय लालची लागायचा. हो ना, दय नाही तर बा 5 रुपयाचं 10 करते. उधार ठेवत नाही. कोणाचे 4 पैसे राहिले तर कणकण करते. लय बुडा म्हणजे कावरेल बुडा आहे ते, काही मजा नाही ती. हो ना, मग काय वर नेते का काय सांगा बांधून. चला रे बाबा, चला लवकर हा ना. ते बाबा नाही आला का? हो, ते त्यात तेच होता ना. ते 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 पाहिजे जरा सहग आहे ते बी. ते कसं आहे, मी सांगितलं ना त्याला. मी म्हणलं भाऊ, कोणाच्या मजबुरीचा फायदा घेतला नाही पाहिजे. बबन म्हणे ते कंदील बुड्याच्या म्हटलं म्हणे म्या. हो, नाही तर मी तर बसावं समाधान आहे म्हणे माया. हे आपले माणसं आहेत. हो, चला रे, चला चला. का ना हो शिवलाल भाऊ, काढायला टाइम लागते ना. चला मग ते काय पोते काढून राहिले तर. हो, तुमचे ते पोते कुठे आहे ते देऊन द्या काढून. हो, लवकर जा अंदर, म्हणजे मग कसं न्यायला मोकळं. आणा तुमचे ते काढा बाहेर लवकर. ते कोणतं दरवाजा उघडा त्या खोलीचा, आणि ते 3 पोते गव्हाचे चांगले जाऊ द्या. बरोबर, ठीक आहे मग. हो, उघडतो मी. 3 पोते बाहेर काढून देतो. हो, तुम्ही आणलेली इथं बाहेरच ठेवून द्या. म्हणजे कसं आहे, निसपूस करून एकदम ओकेच करून ठेवतो मग. हो, म्हणजे टेन्शनचं काम नाही. मशीन आली की आपलं साफसफाईची करून घेता येते मग. बरं ठीक आहे मग. हो, चला मग मी ते सांगतो. पोते आणा म्हणतो. ओके. थांबा ना, गडबड नका करू. तिथं झाडाखालीच टाका, म्हणजे त्याला कसं आहे ते साफसूफ करून मोकळे करायचं आहे. हो, तिथं झाडापाशीच टाका ते. मग उचललं ना तिथं ते सगळं. हो, तिथं टाका ना, अंदरचे 3 पोते घेऊन येते. चल रे लवकर, संत्या चल पटपट. बरं बरं, इकडेच टाकू का मग झाडाखाली? बरं ठीक आहे मग. नाही तर ओलं गेलं, नाही तसं पाण्याचं वातावरण गेलं म्हणा. बरं टाकून देतो इथं मग 3 पोते अंदरचे घेऊ का मग? हो, आता घ्या ना अंदरचे 3 पोते घ्या. हे टाकल्यावर मारत राहिले म्हणा, तसे चांगलेच आहे गहू ते बी. हो, पण आता तुम्ही पाठवलेस तर मग आता काय इलाज नाही. हो, अदला बदल होऊन जाते मग. हो, घ्या मग ते लवकर. मी चहाचं सांगतो इल्या. हो, ठेवा ते बरोबर. आलोच मी. आम्ही कुठं चहा पिता आता. हो ना, उकळून जर पाहिलं तर आपचे धंदे व्हायचे नाही का. हो, सटकन निघायची करा लागा. हो हो, बरं बरं बरं. हो ठीक आहे, चहाचं काही नाही म्हणलं, चहाचा विषय नाही. चला शिवलाल भाऊ, बाजून व्हा बरं. हो, इथं टाकून देतो आणि घेऊन येते. या लवकर या, मी गाडीत बसतो लवकर. हो, या लवकर या, फक्त जास्त थांबू नका. हो, नाही तर तुमच्या बरोबर माई बी. हो, चला पटपट. सांगा आता. किती आपत्ती धंदे सांगा. मी काही गहू टाकला आता त्याच्या गाडीत मी. सासऱ्याबाजी तर गहू घेऊन गेलो म्हणते मी. काय एप्रिल फुल आहे का काय? सांगू नको भाऊ, मारते तू. सगळं समजलं मला काय आहे तुझा. हो, 3 पोते गहू पाठवलं तू आता सासऱ्याची तर. हो, काही खोटा बोलू नको. सगळं समजलं मला. हो, काय बोलतो तू आता? गंमत आहे आणि हे आहे. शिवल्या का काय? त्याच्या घरचे गहू नेऊन टाकणार आहे का तिथं? काही बोलतले का? सांगा आता काय डोकं फोडा. अरे नाही ना, मी तेच म्हणून राहिला. फोन कट केला ना त्यानं. फोन कट केल्यावर आता काय बोला. आता मी त्याला म्हणणारच होतो ना, कोण दिला बा तुले. गहू कोण टाकून दिले. जाऊ दे आता, ते जाऊ दे, काही सांगू नको. हो, त्याचा गहू खराब झाला म्हणते म्हणून तर चांगला पाठवला म्हणते त्याईले. हो, पण सांगितलं पाहिजे मग. का म्या का नाही म्हणलं असतं का तुले? असे परबाहेर कारस्थानं करत नको जाऊ तू. अशानं उखरी लागते मग घराले. हो, इतका ते कसं सासऱ्याचा हे नको करू तू लाळकप. नाही तर मग तुले कसं, मग आम्हाला कसं अलग राहावं लागेल नाही तर मग अशानं. बाबा अलग रावर. अरे काय बोलता तर तुम्ही. अरे मी टाकलाच नाही ना गहू. लावू का मी डबल फोन लावू का? ते काही सांगू नको ते आता. हो, जाऊ दे तिकडे. हो, पाठवत जाय अजूनही बी. काय गहू दाय दाना जे असेल ते पाठवत जाय. जाऊ तिकडे. अरे काय, अरे बाबा मी काय म्हणतो, अरे मी पाठवलाच नाही ना गहू. मग आम्ही नसतं झालं इथं आपण धंद्या बा. शिवलाल भाऊ म्हणा हात जोडा बा.